त्यांना 5 मिनिटाचा ब्रेक आणि साम्राज्य नाही का विजय प्राप्त करू लागला. करीत असताना तो आपल्या गदा घ्यायचे आणि नाही का समुद्रामध्ये पाण्याच्या लाटा समुद्राला विखरीत करायचा. जेव्हा तो समुद्रात जायचा तर समुद्रात जे जलचर व्हायचे त्याच्या भीतीने ते पळून जायचे. अशी अवस्था झाल्यानंतर तो एक दिवस जो पाण्याची देवता वरुणराज त्यांच्याकडे जातो ना, म्हणतो त्याच्या पायावर पडतो आणि म्हणतो की मला भिक्षाची त्याचे टिंगळ उडू लागले. कोण? हिरण्याक्ष. कोणाची? वरुण देवाची. की मला तुम्ही यज्ञाची भिक्षा वाढा, आपल्या युद्धाची भिक्षा वाढा. त्याने म्हटले की त्याने स्वतःचा क्रोध कंट्रोल केला, नियंत्रण केला आणि नियंत्रित केल्यानंतर ते म्हणतात की तुला खरंच युद्ध करायचं असेल तो माझ्यापेक्षा तू काय कर, भगवान विष्णूकडे जा आणि भगवान विष्णूकडे गेल्यानंतर तुझी युद्धाची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतील. आणि मग हिरण्याक्षा तिथून वरुण देवाच्या जलचरातून निघून नाही का सृष्टीच्या बाहेर येतो. जसं येतो तेव्हा तो नारद मुनी भेटला. नारद मुनी विचारलं की भगवंत कुठे आहेत? तर भगवंत त्यावेळेस नाही का जलसागराच्या तळसागरामधून पातळ लोकातून नाही का जी पृथ्वी बुडली होती त्याच्यामध्ये वराह रूपामध्ये त्याने काय केलं, वराह रूप धारण केलं. आणि वराह रूप धारण केल्यानंतर त्यावेळेस ते पृथ्वीला घेऊन चालले. जसं आपल्या सोंडीवर वराहदेव घेऊन जाऊ लागले त्यावेळेस हा हिरण्याक्ष त्यांना म्हणतो की अरे पशु, तू जर तुला मारलं तर देव देत आपोआप मृत्यू पावतील आणि तू स्वतःला भगवंत मानतो पण पशुच्या रूपामध्ये का आलायस? आणि ते अतिशय विचित्र किंवा अपशकुन शब्दाने नाही का त्याची भर्सना करू लागले. तेव्हा भगवंताला वाईट वाटलं की हा हिरण्याक्ष माझ्याशी कसे चुकीचे शब्द वापरतो. म्हणून इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची की भगवंताला पण भावना आहेत, ते व्यक्तिगत त्यांना सुखदुःखाची भावना होते. भक्त जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्यांना आनंद होतो आणि जेव्हा भक्त त्यांना दुःख होतो देतं तर भगवंताला दुःख पण होते. आणि हे करीत असताना त्यावेळेस भगवंत क्रोधाने उत्तर दिलं आणि हास्य केलं आणि म्हटले अरे आम्ही तुझ्यासारख्या कुत्र्यांच्या शोधात फिरत असतो. जो जंगलात सिंह असतो, वाघ असतो, जंगली कुत्र्यांना मारण्यासाठी फिरत असतो, तसंच मी तुला मारण्यासाठी आलो, थांब थांब. आणि त्यावेळेस आव्हान दिल्यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध होते. आणि त्या युद्धामध्ये जेव्हा ते गदाने एकूण एकाला मारायला सुरुवात करतात तर पहिल्यांदा गदा नाही का हिरण्याक्षाच्या हातातून पडते. हातातून पडल्यानंतर भगवंत म्हणतात मी बिना शस्त्राचा वार करणार नाही, तू हे गदा घे. आणि गदा घेतल्यानंतर पुन्हा तो भगवंताची खूप युद्ध करतो आणि भगवंताची युद्ध केल्यानंतर भगवंताची गदा पडून जाते. ते हिरण्याक्ष पण वार करत नाही, तो म्हणतो तू गदा घे. सगळे देवदेवता त्यावेळेस घाबरून जातात की अरे असं काय प्रसंग आहे. आणि असं करता करता त्यावेळेस त्या युद्धामध्ये दोघांची गदा तुटून जाते. तुटून गेल्यानंतर हिरण्याक्ष काय करतो, त्रिशूळ घेतो आणि भगवंताला फेकून मारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस भगवंत सुदर्शन चक्रानं काय करतात, त्याचे त्रिशूळ त्याचा नष्ट करून टाकतात. आणि त्रिशूळ नष्ट केल्यानंतर आणखीन काय अस्त्रशस्त्र तो भगवंताला फेकून मारतो. पण भगवंत काय करतात, त्रिशूळद्वारे आणखीन त्याचा नाश करतो. नाश केल्यानंतर सगळे देवदेवता वरतो स्वर्गातून काय हे युद्ध बघत राहतात. आणि ते भगवंत ब्रह्माजी नाही का भगवंताचं गुणगान करतात की भगवंत आता तुम्ही जसं साप असतो ना त्या सापाची खेळायचं नसतो. जर सापाची खेळायला जातान तर तो तुम्हाला तुमचा घात कधी करेन याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही. तर त्यामुळे तुम्ही आता त्रिसंध्या, आता अभिजित मुहूर्त 12च्या वेळेस, म्हणून आताच तुम्ही वध करा, संध्याकाळी नका करू. कारण जसं जसं संध्या होते त्यावेळेस राक्षस जे अपप्रवृत्तीचे लोक त्यांची शक्ती वाढत राहते. म्हणून जे काही कार्य करायचे असतात आपल्याला ते दिवसाच केले पाहिजे. पण भागवतम हे 3 गुणाच्या पलीकडे असल्यामुळे त्याला काळाचा प्रभाव नाही. कारण राजा परीक्षितला 7 दिवस कथा सांगितले तर दिवस रात्र होते. ते असं नाही की दिवसभर कथा करायचं आणि रात्री ब्रेक घ्यायचे, नाही. 24 तासामध्ये एवढे श्लोक झाले होते, पण आपण 4 तासामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. हा एवढा फरक आहे. तर यांचं युद्ध खूप चालल्यानंतर खूप प्रार्थना केल्या आणि मग भगवंत काय करतात, त्याचे अस्त्र सगळं तोडून टाकतात. आणि मग केल्यानंतर भगवंत त्याच्याकडे अस्त्र नसल्या भगवंत आपल्या 2 मुष्टकाठीनं म्हणजे 2 थापड मारतात. जसं फटके मारतात तसं हिरण्याक्षाचा वध होतो. आणि वध झाल्यानंतर तिथे सगळ्या देवी देवता पुष्प करतात, गोपाल कृष्ण भगवान की जय. वध झाल्यानंतर तिथे ह्या लीलाचं महात्मा याची फलश्रुती सांगतात की जो कोणी यानं श्रद्धापूर्वक ध्यानपूर्वक या कथेचे श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये हिरण्याक्षासारखी जे वरसवसे करण्याची वृत्ती ती नष्ट होऊन, पाप नष्ट होऊन भगवान त्याच्या प्रति प्रेम विकसित होतं. त्याचं असं मैत्री मुनी विदुरजीला सांगतात.
आणि सांगितल्यानंतर हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर पुढे विदुरजी प्रश्न करतात. काय प्रश्न करतात की भगवंताने जे महतत्व आहे त्याची निर्मितीचा सारांश सांगा. आणि मग त्या सारांशामध्ये कसं कसं केलं. तर ह्या मनूमध्ये जर पाहायला गेलं तर त्या तत्व सांगितल्यानंतर मनूनं काय केलं पुढे असा प्रश्न विचारतात. तर मग मनूने स्वयंभू मुनीने काय केलं, 3 कन्या आणि 2 पुत्रांना जन्म दिला. 2 पुत्र कोण, उत्तनपाद आणि प्रियव्रत हे दोघं भावांना जन्म दिला. आणि 3 कन्या प्रसूती, आकुती आणि देहूती यांचा जन्म दिला. आणि ह्या 3 कन्या आणि 2 पुत्रांची वंशावळी आता येणाऱ्या 5, 6, 7 स्कंदामध्ये त्यांची वंशावळी चालते. आणि मग ते कथा सांगताना सुरुवात करतात की जी पहिली कन्या होती देहूती तिच्या विवाहाच्या पहिले सुरुवात सांगतात की भगवंताचे महान भक्त कर्दमुनी होते. ते त्यांच्या श्वासातून प्रगट झालेले असते कर्दमुनी. तर हे कर्दमुनी जेव्हा ब्रह्माजीकडे जाताना ब्रह्माजीला म्हणतात की मी काय करू आता. तर त्यावेळेस ते म्हणतात की तू काय कर, सृष्टी कर, प्रजा उत्पादन कर. आणि त्या प्रजा उत्पन्न करण्याच्या पहिले तू काय कर, भगवान विष्णूंची तपस्या कर. जेवढं तू तपस्या करशील तेव्हा भगवंत प्रसन्न होऊन तुला वरदान देतील. पण तुला सृष्टी निर्माण करायची हे तुझ्या लक्षात ठेव. आणि असं केल्यानंतर मग कर्दमुनी काय करतात, स्वर्गीय 1000 वर्षे 10,000 वर्षे तपस्या करतात. भगवंताच्या एवढ्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात की हे सत्ययुगातली घटना आहे. बरं, बऱ्याच वेळा लोक कलियुगामध्ये म्हणतात माणसाचं आयु एवढं असतं का. असतं. आता कधी कधी मनुष्य स्तरावर कथा बघतान तर विचलित होतात. म्हणून कथा बघताना 2 स्तरावर असला पाहिजे, एक मनुष्य आणि दैव याच्यावर असतंय. जेव्हा दैवाचा पार्ट येतो तेव्हा त्याला दैव म्हणून स्वीकारला पाहिजे. आणि जेव्हा मनुष्याचा भाग येतो त्यावेळेस मनुष्य म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर ह्यावेळेस ते प्रसन्न होतात आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर दर्शन देतात. आणि दर्शन दिल्यानंतर ते भगवंताला एवढ्या सुंदर प्रार्थना करतात. काय सुंदर प्रार्थना करतात की भगवंता, जसं तुमचं दर्शन झाल्यानंतर भौतिक गोष्टी मागण्याची इच्छा नाही आहे आणि त्या मागू नये पण. जर तुम्ही मागत असेल तर भगवंत तुमची भक्ती करताना जसं व्यापारी असतो, व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर काय होते, पैसे दिल्यानंतर तो जे पाहिजे वस्तू ते देतो. तसं जर भक्त असेल भगवंताला म्हणतो भगवंता मी एवढं करतोय त्याच्या मला मधल्यात दे. तर व्यापाऱ्यासारखे आपले संबंध झालेले, पण ते नको आहे. पण तरी पण माझी एक इच्छा आहे की कारण माझ्या पित्यानं प्रजोत्पन्न करण्यासाठी सांगितलंय, मला एक काम करा, एक सुंदर कन्या द्या. आता बघा, भगवंताची भक्ती केली, ब्रह्मचारी व्रतच पालन केलं आणि भगवानकडे तपस्या केल्यानंतर काय मागतात, तर बायको दे देवा. कलियुग म्हणजे असं खूप विचित्र वाटतं ना. हां, आमचे काही जे ग्रस्त झालेले ब्रह्मचारी असतात नंतर ते म्हणतात अरे देव कर्दमुनीचा पाठ लगेच सांगू द्या. पण कर्दमुनीने देवतीने पुढे काय केलं ते नाही सांगत. ग्रस्त धर्माचे कसे नियम पालन केले, पत्नीनं कसं राहिलं पाहिजे, पतीनं कसं राहिलं ते वर्णन करीन मी. तर त्यांनी प्रसन्न होऊन कर्दमुनीला दर्शन दिलं आणि म्हटले की तू त्याच्या पहिले तुझ्या मनातली इच्छा जाण्याच्या पहिले मी तुझी सोय केलेली आहे. काय सोय केलेली आहे की आजपासून तू माझी तपस्या केली, भक्ती केली, तुझ्या प्रार्थना मी प्रसन्न झालो. येणाऱ्या 3 दिवसानंतर साक्षात स्वयंभू म्हणू आणि त्यांची पत्नी कोण, शत्रुपा, त्याच्या सुंदर कन्याला घेऊन येते. कोणाला, देहूतीला. आणि त्याचा तू काय कर, स्वीकार कर. आणि मग तिथं कर्दमुनी जेव्हा स्वयंभू म्हणू स्वतः घेऊन येतात कोणाला, देहूतीला. आणि देहूतीला घेऊन आल्यानंतर त्या वनामध्ये आल्यानंतर हे पाहिलं तर 1 नंबरचे फकड. एक आश्रम बी साधा झोपडीचा होता. आणि देहूती पाहिलं तर खूप श्रीमंत. आता सगळ्या सृष्टीची मालकीन. स्वयंभू म्हणजे कोण, सगळ्या सृष्टीचा राजा आणि त्याची कन्या. याचं जर पाहिलं तर तुलनात्मक काहीच होऊ शकत. आणि गेल्यानंतर ते कर्दमुनी काय करतात, कर्दमुनींची प्रार्थना करतात. आणि कर्दमुनींना प्रार्थना करताना म्हणतात की की भगवंताची इच्छेनुसार माझी कन्या आणि समर्प. जेव्हापासून तुमचं गुणगान नारद मुनीच्या मुखातून कर्दमुनीचं ऐकलंय देवतीनं, तेव्हापासून तिचं मन तुमच्याप्रती आकर्षित झालेलं आहे. आणि जेव्हा ती आकर्षित झाल्यानंतर तिची एकमेव इच्छा आहे की तुमच्याशी विवाह करायचा. आणि माझी पण इच्छा आहे की तुम्ही पित्याची आज्ञा पालन करणार आणि भगवंताकडे तुम्ही जे वरदान मागितलं ती कन्या मी तुम्हाला सोपवण्यासाठी आलेलो आहे. आणि मग म्हणून नाही का कर्दमुनीला नाही का देवती सोपवतात. आणि देवती सोपवल्यानंतर त्यावेळेस त्यांना मोठा हुंडा, वस्तू, नाणं सगळं भरपूर देतात. आणि दिल्यानंतर मनू महाराज अतिशय दुःखित अवस्थामध्ये काय होतात, दुःखी होतात आणि आपल्या कन्याला आलिंगन करतात. तर ते आपल्या कन्याला काय करतात, आलिंगन करतात. आणि आलिंगन केल्यानंतर डोळ्यांना अश्रूंना नाही का निरोप देतात
म्हणतात की मी लहानाचं मोठं केलं, एवढं तुला प्रेम दिलं, पण आज माझ्या जड अंतःकरणाला विदाई देतो. पण हरकत नाही, काही काळानंतर प्रत्येकाला एक विदाई द्यावं लागते. आणि असं दिल्यानंतर स्वयंभू मुनी आणि शत्रुपा आपल्या राज्यामध्ये निघून जातात. निघून गेल्यानंतर इथं कर्दम मुनी लगेच तपस्याला लागून गेले. पण जाण्याच्या पहिले ते कर्दम देऊ याला मनू महाराजांना म्हणतात की मी तुमच्या कन्याशी लग्न करेन, पण माझी एक अट आहे, जोपर्यंत संतान होत नाही तोपर्यंत मी तिच्या सोबत राहीन. ज्या दिवशी संतान झाले त्या दिवशी मी संन्यास घेणार, मी थांबणार नाही. कारण मला पित्याने जेवढं सांगितलं मी तेवढं करण्याचं आहे. कारण मी भगवंताचं दर्शन घेतलं आणि मला ते पुन्हा गरज पण नाही. मग मनू महाराज म्हणले हरकत नाही, देवतीने पण स्वीकारलं. तर इथं लग्न करताना पहिला प्रिन्सिपल शिकण्यासारखं आहे की देवतीने तिचं भौतिक संपत्ती पाहिलं नाही, तर देवतीने त्यांचं चारित्र्य पाहिलं आणि विवाह केला. म्हणून चाणक्य सांगतात, कुपुत्र को धनसंचया, सुपुत्र को धनसंचया. कुपुत्र जन्माला आला आणि तुम्ही भरपूर धन कमवलं, तर धन कमवलेलं तो एका मिनिटात गमवलं. कुपुत्र को धनसंचया, सुपुत्र को धनसंचया. जर तुम्ही धन काहीच कमवलं नाही, पण मुलाला चांगला जन्म दिला, चांगले संस्कार दिला, चांगले व्यवहार शिकवले, संबंध शिकवले, तर त्याच्या चारित्र्यामुळं, त्याच्या व्यवहारामुळे तो धन कमवू शकेल. तर सांगायचं तात्पर्य की देवतीनं काय निवडलं, तिचं आपलं देवतीने कर्दमुनीला निवडलं त्याचं चारित्र्य. आणि केल्यानंतर तपस्या करीत असताना तिने सुश्रुत सेवा केली. आणि सुश्रुत सेवा केल्यानंतर एवढी सेवा केली, नीतिशास्त्र त्याला खूप सुंदर सांगतंय की कसं सेवा असली पाहिजे. ते म्हणतात, विश्रंभेन आत्मशौचेन गौरेन दमेन च शुश्रुत सुहृदम वाचा मथुरायक. म्हणजे ते म्हणतात की विश्रुंभेनं म्हणजे आत्मीयतेनं नाही का विश्वासानं पतीची सेवा केली पाहिजे. दुसरं आत्मशौचेनं मन व शरीराने संपूर्ण पतीला समर्पित असलं पाहिजे, त्या संबंधांना संबंधित असलं पाहिजे. तिसरं गौरेनं आदरानं नाही का व्यवहार केला पाहिजे वरिष्ठांची. भले ते चुकत असेल, त्यांचा स्वभाव तुम्हाला जमत नसेल हरकत नाही, पण तुमची मर्यादा नका सोडू. मर्यादेमध्ये जेव्हा राहताना ते चुकत असेल, त्यांचा स्वभाव असतो, त्यांना नाही बदलू शकत, पण तुम्ही स्वतःला तर बदलू शकतात. गौरेण्याचं आणि दमेण्याचं इंद्रिय दयम करा. स्वतःच्या इंद्रियापेक्षा दुसऱ्यांना कसं आनंद देता येईल हे फोकस करा. आणि दुसरं म्हणतात सुहृदेनं म्हणजे प्रेमानं सेवा करा एकूणाकाची. आणि शेवटी सांगतात मधुर आहे. मधुर म्हणजे वाणीमध्ये मधुरता असली पाहिजे. जेवढं तुम्ही मधुर ठेवतान तेवढं ते संबंध परिवारामध्ये खूप टिकून जातात. म्हणून तुम्ही जे बोलतात ना, त्या प्रकृतीमध्ये पूर्ण रेकॉर्ड होते. आज तुम्ही म्हणता माझा मुलगा किंवा मला हे बोलला, भाऊ तू 10 वर्षापूर्वी जे बोललास ते रेकॉर्ड जसं तसं आहे. तर काय शब्दांची भाषा कशी असली पाहिजे, मधुर. आणि शब्द बोलताना एक ध्यानात ठेवायचं, हे जे शब्द मी उच्चारणार त्याच्या जागी जर मी असेल तो शब्द मला कसा लागेल. एवढी जर सेन्सिटिव्ह असेल, संवेदना असेल, तर आपण खूप नाही का काळजीपूर्वक व्यवहार करणार आहेत समाजामध्ये. पण आपलं तोंड काय, मी त्या दिवशी सांगितलं की जगामध्ये आपले प्रॉब्लेम्स, आमचे गुरु महाराज म्हणतात तुम्हाला प्रॉब्लेम बंद करायचं असेल ना, तुमचं तोंड बंद ठेवा, प्रॉब्लेम बंद बोलू द्या. कुणाला काय बोलायचं तर बस एक मंत्र पाठ करायचा, ओम इग्नोर आहे ना मा निग्लेक्ट. जेवढं निग्लेक्ट करताना, आणि जरी वाटलं तर एक प्रिन्सिपल आणखीन सांगतो, पब्लिकली ग्लोरीफाय, पर्सनली क्रिटिसिझम असलं पाहिजे. चुकलं कोणी एखादा बोलत असेल त्याला एकांतात घ्या, म्हणायचं बाबा तुझ्यामुळं, तुझ्या बोलण्यामुळं मला असा खूप त्रास होतोय, तुझा ह्या व्यवहार मला पटत नाही, पुढे प्लीज तू असं नको वागू की मला त्रास होईल. प्रेमानं समजून सांगण्याच्या 2 पद्धती, एक अटॅक करणं, दुसरं प्रेमानं समजून सांगणं. पण पब्लिकली अटॅक करता तर इफेक्ट होणार नाही, पण पर्सनली समजून सांगता तर त्याचा इफेक्ट होईल. आणि दुसरं पब्लिकमध्ये थोडं जरी केलं त्याचं ग्लोरिफिकेशन करा की माझा हा तो ते खूप चांगलं करतो, थोडं जरी असेल तर वाढवून सांगा. त्यामुळे संबंधामध्ये काय होतं, बॅलन्सिंग राहते. बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करा. थोडंसं व्यवहाराचं सांगितलं, सॉरी विषयाला धरून, पण हे गरजेचं आहे मला वाटलं. तर त्यासाठी कर्दम मुनीने काय केलं, स्वीकारलं. आणि केल्यानंतर ते तपस्या लागले. तपस्या केल्यानंतर किती 100 वर्ष तपस्या केली त्यांनी, पण अजिबात तिने शरीराकडे दुर्लक्ष केलं. आणि करीत असताना नीतिशास्त्र एक सुंदर श्लोक म्हणतो याच्यामध्ये. ते म्हणतात की पतिव्रता स्त्रीचं लक्षण काय. ते म्हणतात कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजनेषु माता, शयनेषु रंभा, धर्म अनुकूलेन क्षमा, धात्री षडगुणा विधी पतिवर्तना. की हे 6 लक्षणं स्त्रीचे असले तर ती पतिव्रता स्त्रीचं लक्षण सांगतात. हे मी नाही सांगत, हे स्मृतिशास्त्राचा श्लोक मुद्दाम आणला मला कोट करता आला. याच्यामध्ये कार्येषु मंत्री म्हणजे कार्यप्रसंगी सुखदुःखाप्रमाणे मंत्रणा करणारी पाहिजे, ती सांभाळणारं पाहिजे परिवारामध्ये, सुखदुःखामध्ये चांगलं वाईट ती नेहमी मंत्रणा करणार पाहिजे. दुसरं कर्णेशी दासू,
तिनं काबड कष्ट केलं पाहिजे. परिवारात जेवढं होईल शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. आणि करतात, मी खटल्याच्या घरामध्ये काही पाहिलं, लोक दिवसभर भाकरी थापणारे पण बाया पाहिल्या परिवारामध्ये. खटल्याचं घर कळतं का तुम्हाला? खटल्याचं घर, हां हां, लोक एकदम, मी म्हटलं खटल्याचं घर, म्हणलं कोणता खटला प्रभूजी? हां, खटला म्हणजे एकत्र जॉईंट फॅमिली असते. तर कष्ट दासीसारखं सेवा असली पाहिजे. भोजनीशी माता, जेव्हा ती भोजन वाढते आपल्या पतीला किंवा याला, मातासारखं भोजन वाढलं पाहिजे. त्याच्यानं शयनेश्वरंबा, धर्मकुण मार्गाच्या आडकाठी न येणारे, धार्मिक कार्याला सपोर्ट केलं पाहिजे पतीला. जरी तो नसेल तर त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. कशानं? मधुर वाणीने आणि प्रसादाने. आणि शेवटी सांगतात क्षमाय धात्रे, पृथ्वीसारखं सहनशील असलं पाहिजे, क्षमाशील असलं पाहिजे. हे तिचे लक्षण आहे त्या पतिव्रता स्त्रीचे, आपल्या पतीचे संबंध. आणि हेच कर्दमुनीची पत्नी देहूतीने केलं. आणि केल्यानंतर खूप वर्ष झाल्यानंतर ते बघतात की माझ्या पत्नीने एवढं कठोर, एवढी सुंदर कन्या होती, राजकन्या होती, पण तिची अवस्था काय झाली. अगं म्हटले, तू एवढी सेवा केली. तर देहू काय करते, त्या सेवेमुळे प्रसन्न होतात आणि म्हणतात, प्रसन्न झाल्यानंतर वरदान काहीतरी माग. ते म्हणतात की एका पतीकडून वरदान काय मागू शकते, मला तुमच्याकडून पुत्रप्राप्ती पाहिजे. आणि त्या स्त्रीतलं सगळ्यात मोठं धन म्हणजे पतीचा संग भेटणं, आणि ते तुम्ही द्या, आणि ग्रस्त जीवनाचं मला हे सांगा. त्यावेळेस कर्दमुनी काय करतात, आपल्या एक शक्तीने एक सुंदर महल निर्माण करतात. आणि त्या महालाच्या बाजूला एक बिंदू सरोवर आहे. आता गुजरातमध्ये जे बिंदू सरोवर आहे, भारतातले 3 सरोवर म्हणतात बिंदू, जे भगवंताच्या आश्रितून निर्माण झाले. एक पंपा सरोवर याच्यामध्ये कर्नाटक, विजयनगरच्या याच्या जरी, एक गुजरातमध्ये आहे, आणि एक नाही का इकडे दक्षिण आपलं हिमालयाच्या बाजूला, अशा 3 ठिकाणी सरोवर आहेत. तर त्याच्यातल्या एक सरोवरामध्ये तिने देवतीने त्या सरोवरामध्ये प्रवेश केला. आणि जसं केलं ते 100 तरुणी, 1000 तरुणी नाही का दासी त्यांची आंघोळ घातली, त्यांना स्नान घातलंय, पिक्चरमध्ये बघत असाल तुम्ही. आणि तिला सुंदर वस्त्रपर्यंत, नाना प्रकारचे अलंकार, हार, उपटन, चंदन लावलं. आणि तिचं नाही का शरीर जे कुशाग्रस्त झालं होतं ते एवढं सुंदर झालं. आणि झाल्यानंतर त्यावेळेस कर्दमुनी काय करतात, एक सुंदर काय करतात, महल निर्माण करतात. आणि त्या महलामध्ये बसून ते 1000 वर्ष काय करतात, भ्रमण करतात दासींसोबत. आणि तो इमान कसं असतं, त्याच्यामध्ये सगळ्या सुखसुविधा, ऐश्वर्यशाली तो महल होता ना. त्याचं वर्णन एवढं विस्तृतपणे केलं, सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की जगामध्ये असं महल फिरतं मोल तर स्वर्गामध्ये सगळीकडे जाऊन त्यांनी दासी त्यांची सेवा. आणि 100 वर्षामध्ये त्याने जे आनंद घेतला ग्रस्त धर्माचा, घेतल्यानंतर कर्दमुनीने देवतीने 9 कन्यांना जन्म दिला. आणि 9 कन्या जन्म दिल्यानंतर तिथे तेव्हा लगेच वानप्रस्थ इकडे जात होते. तर ते वानप्रस्थ निघत असताना देहूती पश्चाताप करू लागले. काय पश्चाताप करू लागले, का रे जेव्हा माझे पती होते तर त्यावेळेस मी त्यांचा काय केलं, संग नाही घेतला. आणि आता मला नाही का, मी माझे इंद्रिय तुप्तीच केलेली आहे. तिथे भावना ग्लानी करू लागली. आणि ग्लानी करीत असताना तिथे ती म्हणते की तुम्ही मला एक पुत्र प्राप्त करा. आणि मग कर्दमुनी पुन्हा थांबतात. तर 1-2 मुद्दे सांगायचे विसरून गेले होते. ते म्हणतात की जेव्हा मुलगाला जन्माला येतो ना, तर आईची गुण घेऊन येतो. आणि जेव्हा मुलगी जन्माला येते तर बापाची गुण घेऊन येते. भागवताच्या ह्या स्कंदामध्ये जेव्हा मुलगा जन्माला येतो तर आईचे गुण घेऊन येतो, आणि जेव्हा मुलगी जन्माला येते तर बापाची गुण घेऊन येते. हे वर्णन इथे पहिल्यांदा केलेलं आहे. तर त्यामुळे इथे सुखदेव गोस्वामी त्याचं विश्लेषण केल्यानंतर वैराग्याच्या जातात आणि आणखीन थांबतात. आणि थांबल्यानंतर तिथे देवते त्यांच्याकडून काही ज्ञान घेते, ज्ञान मागण्यासाठी जाते. तिथे म्हणे नाही, तुझा जो पुत्र आहे, कोण, भगवान कपिलदेव साक्षात येतील आणि तुला सांख्ययोगाचं ज्ञान देतील, आणि ते त्यांच्याकडून घे. तर त्यावेळेस ते कपिलदेवचं नाही आपलं कपिलदेवचा जन्म होतो. आणि जन्म झाल्यानंतर लगेच ते काय करतात, वैराग्याकडे जातात. आणि वैराग्याकडे जात असताना त्यावेळेस ते म्हणतात की अरे तुम्ही वैराग्याकडे चाले, पण तुमच्या कन्यांचा विवाह करणार कोण, 9 कन्याचा. तर त्यावेळेस नारद मुनी आणि ब्रह्माजी येतात आणि म्हणतात की पहिले तू 9 कन्याचं लग्न कर. आणि मग 9 लग्नाचं नाही का 9 ऋषीला घेऊन येतात सोबत. आणि 9 ऋषी कोण असतात, पहिले 10 पुत्र, एक मरीची, आत्री, अंगिरा, पुलस्य, पुलह, कृतू, भृगु, वशिष्ठ आणि दक्ष, यांना घेऊन येतात. आणि मग त्यांचं लग्न लावून देतात. तर अनुसयाचं लग्न नाही का आत्रीशी लावतात, श्राद्धाचं लग्न अंगिराशी लावतात, हवीर्भो जी कन्या आहे ती पुलस्य ऋषीशी लावतात, जी गती आहे ती पुल ऋषीशी लग्न करतात, जी क्रिया आहे कृतू ऋषीशी लग्न करते, खातू आहे ती भृगु ऋषींची पत्नी ठरते, अरुंधती ती वशिष्ठ यांची पत्नी आहे,
आणि अथर्व जे आहे शांता शांता जी नावाची कन्या आहे ती अथर्व ऋषींची लग्न करते. ह्या 9 कन्यांचं लग्न कोणाशी होते? ऋषींशी होते. आणि मग यांना म्हणतात की तू प्रजनन उत्पन्न करा. पण ह्या लग्नाच्या पहिले नारद मुनी ब्रह्मचारी असतात, त्यांना म्हणतात तू आता इथं थांबू नको, तू पहिले जा, तू थांबू नको इथं. म्हणून ब्रह्मचार्याला लग्नाला अलाव नाही आहे आणि गेलं ना पण पाहिजे. पण कलियुगामध्ये असे साधक भेटतात की असं मागे लागतात की धर्मसंकट पडून जातोय, पण तरी आम्ही टाळतो. तर हे सांगायचं तात्पर्य इथं की ह्या 9 कन्याचं लग्न झाल्यानंतर कर्दमुनी त्यांना व्यवस्था करतात आणि निघून जातात. निघून गेल्यानंतर निघून जाणार तर त्यावेळेस वानप्रस्थ घेण्याची काय गरज होती त्यांना? साक्षात ज्यांच्यासाठी भक्ती करीत होते तेच भगवंत घरात जन्मले होते, त्यांना बाहेर जाण्याची काय गरज होती? पण तिथे त्यांना दाखवायचं होतं जरी भगवंत जन्माला आले तरी एक वयानंतर वानप्रस्थ घेतलं पाहिजे, वैराग्याचे जीवन जगलं पाहिजे. पण कलियुगामध्ये माणसं 70 वर्षाचे होतात, म्हातारे होतात, पण घराची आसक्ती नाही सुटत. कोणी असं ठरवत नाही की मी पंढरपूर ह्या ठिकाणी जाईन, तिथे राहीन, तिथे माझा देहत्याग करेन, असं कोणाला वाटत नाही. आपण म्हातारपणासुद्धा आपल्या आसक्ती आपल्या घरात हेळसांड होत राहते. आपली हेळसांड होत असताना सुद्धा आपण त्या घरात राहतो. हेळसांड याच्यासाठी होते की आपल्याला वैराग्य घेऊन आपण जाऊन भक्ती केली पाहिजे. आणि आम्ही बघितलं आमच्या हरिकृष्णामध्ये बरेच काही भक्त पन्नास झाले ना, कोणी वृंदावन, कोणी मायापूर, कोणी पंढरपूरमध्ये जाऊन राहतात. ते म्हणतात आज ना उद्या सोडायचं का नाही, आपण चांगलं असताना पंढरपुरामध्ये पाहणं. आणि पंढरपूर धामा ठिकाणी देहत्याग करणं किती गोष्ट, साक्षात वैकुंठ भूलोक आहे. असं का वाटत नाही कधी? मुलाला सांगायचं बाबा झालं आता बस, तुझं लग्न झालं, नातू झाले, पंतू झाले, आता तुझी भक्ती, तुझा संसार आणि तू, बाकी आम्हाला मेंटेनन्ससाठी पाठव. हे कधी होऊ शकेल? ज्याची भक्ती चांगली असेल तोच करू शकतो. नाही तर भौतिक संसारामध्ये इंद्रियाच्या प्रती आसक्त असेल तो व्यक्ती नाही करू शकत. आतापर्यंत तुम्ही लोकांसाठी जगलेले आहेत, पण स्वतःसाठी कधीतरी जगायचं शिका. स्वतःची आत्मशुद्धी केली पाहिजे. आणि मग तिथे कर्दमुनी जेव्हा निघून जातात आणि मग भगवंत तिथे सौनकादी कपिल बाबाचं जिज्ञासा करतात आणि देवहूतीचे प्रश्न करतात. आता इथे ज्ञान विचारताना एक मुलगा आपल्या आईला ज्ञान देतोय. ज्ञान घेताना वयाचा हा फरक नसला पाहिजे. सुखदेव गोस्वामी 16 वर्षाचे होते, कर्दमुनी खूप कमी वयाचे होते. ज्ञान घेताना कोणी जरी ज्ञान देत असेल त्याची भौतिक पात्रता न बघता तो काय देतो त्याच्याकडे बघितलं जाते. आजकाल काय होते, बरेच लोक त्या गोष्टीकडे पाहून घेतात, पण तो काय देतो त्याच्याकडे नाही. आणि बरं ते दिलं तरी तू काय फॉलो करतो? तर कर्दमुनी गेल्यानंतर देवहूती पहिला प्रश्न विचारते की भक्तीशिवाय योग साधनामध्ये परिपूर्ण प्राप्त करणे शक्य आहे का? आणि भक्ती कशी प्राप्ती करावी? आणि भक्ती संघामुळे मुक्तीचे द्वार उघडले जातात का? मग याचा प्रश्न भगवान कपिल देव म्हणतात, माते जर भक्ती पाहिजे असेल तर भक्ताच्या संघामध्ये भेटू शकते आणि त्याच्याशिवाय भेटू शकत नाही. कारण की भक्ती, भगवंत आणि भक्त हे तिन्ही सोबत राहतात. जर भगवंताला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी भक्ती लागेल आणि भक्ती प्राप्त करायचं असेल तर भक्ताचा संघ असणं महत्त्वाचं आहे. ट्रायंगल. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी भक्ती करा आणि भक्तीला प्राप्त करायचं असेल तर भक्त संघ घ्या. जेवढं भक्ताच्या संघात राहतात तेवढं तुम्हाला भक्ती होईल आणि भक्तीमुळे भगवंत भेटतील. तुम्ही स्वतःच्या बळावर भक्तीच्या द्वारे भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला भगवंत कधीच भेटणार नाही. म्हणून पहिले भक्ती करा. दुसरं ते म्हणा, मग त्या साधूचं लक्षण काय? कपडे घातले, दाढू गडू किंवा मोठी गाडी किंवा इथं ज्ञान देतो नाही. साधू म्हणजे त्या दिवशी साधना जो करतो तो साधू म्हणतात. मग ते साधूचं लक्षण सांगतात, तितिक्षा कारुणका सुरदम शेरदेहिनाम अजात शत्रू शांतव साधव साधू भूषण. हे लक्षणे सांगतात. ते काय? तितिक्षे सहन केलं पाहिजे, कारुणका त्याची दया असली पाहिजे, सुरदम सगळ्यांशी मैत्र आणि सर्व देहिनाम, आणि त्याच्यानंतर अजात शत्रू कोणाची दुश्मनी नसली पाहिजे तिची, शांत साधव, शांत म्हणजे इंद्रियाचा संयम असला पाहिजे, साधव साधू भूषण त्याचे साधूच लक्षण आहेत. जर हे नसेल तर त्याला साधू नाही म्हटलं जातं, तो किती का मोठा असे ना. म्हणून कोणी म्हटलं मला भक्ती भेटली रे भेटली, तर भक्ती भेटल्याचं लक्षण भगवंत गीतेमध्ये म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचिती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते परम. कोणी म्हणतंय मला भक्ती भेटली रे भेटली, तर ब्रह्मभूत, तो ब्रह्मभूत का जीवत भूत आहे? जो जीवभूत असतो तो इंद्रियामध्ये आसक्त असतो, पण जो ब्रह्मभूत असतो तो भगवंतामध्ये आसक्त असतो, त्याला ब्रह्मभूत.
ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, तो स्वतःमध्ये संतुष्ट होतो. जगामधल्या त्याला कोणत्याही वस्तू संतुष्ट करू शकत नाही. स्वतःमध्ये आनंदी असतो. सम सर्वेशी भूत, जो सगळ्यांना समान दृष्टीनं प्रेम करतो, कोणाशी भेदभाव करत नाही. काळा गोरा उंच गरीब श्रीमंत हे बघत नाही, तो केवळ सगळ्यांना प्रेम करतो. त्याच्यानंतर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा शोचन कांक्षी सम सर्वेशी भूतेशी मद भक्ती लभते, परंतु तेव्हा माझी भक्ती त्याला प्राप्त होते. कोणी म्हटलं मला भक्ती भेटले तर ही कॅटेगरी आहे का बाबा तुझ्याकडे? ही कॅटेगरी नसेल तर केवळ तो स्वतःला फसवतो आणि दुसऱ्याला फसवतोय. आणि मग तिथे त्याचं लक्ष सांगतात. आणि मग याच्यासाठी काय केलं पाहिजे ते म्हणतात, मयी अनन्य भावेन भक्ती कुर्वन्ति दृढम मत्कृत त्यक्त कर्मानी स्वभाव बांधवा. ते म्हणतात की तुझी क्रिया माझ्याबद्दल असावी, श्रवण कीर्तन आणि जप हे माझ्यासाठी असल्या पाहिजे माते, तू ते कर. आणि मग पुन्हा साधूचे आसक्ती, तू कोणाच्या प्रती आसक्ती वाढवायची तर भगवंत सांगतात आसक्ती संसाराच्या प्रती भगवंताप्रती आसक्ती वाढव माते. कारण लोकांची आसक्ती वाढवली तर त्या आसक्तीमुळे तुला दुःख भेटेल, त्यापेक्षा भगवंताच्या प्रती तू आसक्ती वाढव. आणि मग ती आसक्ती कशी वाढेल तर जेवढं ते म्हणतात श्रवण केल्याने रुची होईल, रुचीनंतर आसक्ती, आसक्तीनंतर भाव आणि भावानंतर प्रेम वाढेल. ही स्टेप सांगतात. जर तुम्हाला भगवान अदो श्रद्धा तथा साधू संग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती रिष्टा रुची निष्ठा भाव आणि प्रेम हे 9 स्टेज सांगितले भक्तीचे. एकदा रिपीट. अदो श्रद्धा, तुमची श्रद्धा असली पाहिजे. ती श्रद्धा जर चांगली डेव्हलप करायचं तर तथा साधू संघ, साधूचे संगत जा. साधू संघ केल्यानंतर काय होईल, त्याला काही दान दक्षिण द्यायचं नाही, त्याच्या संघात गेल्यानंतर भजन क्रिया केली पाहिजे. आणि भजन क्रिया केल्यानंतर त्या भजन क्रियेमुळे अनर्थ निवृत्ती झाली पाहिजे, हृदयातली कानात गेली पाहिजे. मग रुची निष्ठा भाव आणि प्रेम झालं पाहिजे. ती आसक्ती तेव्हा होईल, तेव्हापर्यंत होणार नाही असं इथं भगवान कपिल देव माता देवी त्याला सांगतात. म्हणून योग हा भक्तीशिवाय अपूर्ण आहे माते, हे तू ध्यानात ठेव. आणि वैराग्य जरी असेल तर ते वैराग्य ज्ञानाच्या आधारित असलं पाहिजे, ना की भावनिक स्तरावर. म्हणून वैराग्याची स्टेप मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले. आणि मग पुढे ते भौतिक सृष्टीचे मूलभूत तत्व वर्णन करतं की सांख्ययोगाचं तत्वज्ञान कसं आहे आणि त्याचं कसं होतं आहे. तर 3 गोष्टी येतात. पुरुष म्हणजे महाविष्णू आहेत, त्यांनी प्रकृती निर्माण करतात. आणि त्या प्रकृतीमध्ये जे 2 प्रकारच्या प्रकृती असतात. तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, लोक जेलमध्ये जास्त असतात का बाहेर जास्त असतात? ना बाहेर. जेल का निर्माण करतात? का करतात? हां गुन्हेगार, हां दीक्षा शिक्षा देण्यासाठी. अच्छा, त्याच्यासाठी ना. तसंच भगवंताची सृष्टी पाहिलं त्याला सगळ्यात म्हणजे आपण ह्या जेलमध्ये बसलेले भौतिक संसारात. आणि ह्या जेलाची जेलर कोण आहे? दुर्गा देवी आहे. आणि इथं आल्यानंतर आपल्याला जसं त्याला युनिफॉर्म भेटतो तसा आपला दुःखाचा युनिफॉर्म भेटलेला आहे. आणि इथून आपल्याला काय करते, प्रकृती क्रियमानाने दैवी नाही, प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने सर्वस्य अहंकारही मूढात्मा करता मी ती म्हणते. प्रकृती काय, त्या प्रकृती काय करते, आपल्याला दंड देते. म्हणून पुरुष काय करतो, प्रकृतीला निर्माण करतो. आणि त्या प्रकृतीमध्ये जो भगवंतासमोर इच्छा द्वेष समूतेनं द्वंद्व मोहेनं भारता, जो इच्छाने द्वेष करतो त्याला या प्रकृतीमध्ये टाकले जाते. आणि तो जीवात्मा काय करतो, ममवांश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ट्यानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशी, त्या प्रकृतीमध्ये काय होतो, करशिला जातो. दुःखामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी सुख दुःख मान अपमान लाभ जय पराजय याच्यामध्ये तो करशिला जातो. पण ह्याला कळत नाही की ही प्रकृती मी एवढं मी भरडल्या जातोय, मला मुक्तीचा मार्ग काय हे कधीच समजू शकत नाही. मग त्यासाठी ते म्हणतात की जीवात्मा त्याच्या इच्छेमुळे प्रकृतीत येतो, ना की भगवंत पाठवतात. पण भगवंताला वाटतं की जरी गेला पण तो जेलमधून बाहेर लवकर आला पाहिजे. पण आपण काय करतो, जेलला सर्व मानतो की हे सगळं माझ्यासाठी बनवलंय. बघा, एक पोपट जर पाळला ना तुम्ही, त्याला रोज मिरची टमाटर पेरू खायला दिलं तर काही दिवसानंतर एवढी हॅबिट होती, त्याला तुम्ही दरवाजा जरी उघडला नाही बाहेर निघतो, कारण तो अटॅच झालेला असतो ते इंद्रिय भोगामध्ये. त्याच प्रकारे आपल्याला मुक्तीचे द्वार उघडलेले आहेत, पण आपण ह्या संसाराच्या वस्तूमध्ये अटॅच झालेले आहेत. पण आपल्याला जसं गव्हर्नमेंट अधिकारी असतो, तो गव्हर्नमेंट अधिकारी जेव्हा त्याला तू कामाला येतो तर त्याला गव्हर्नमेंट त्याला गाडी नोकर चाकर फॅसिलिटी घरदार देतो. कशामुळे देतो? तो त्याने त्या गव्हर्नमेंटचं चांगलं काम करावं याच्यासाठी ते दिले जाते. जर तो सर्वंट ऑफिसर त्या फॅसिलिटीमध्येच अटॅच झाला तर गव्हर्नमेंट म्हणेन अरे तुला फॅसिलिटी त्या पहिला काढून घेतो,
नाही तर पदावच काढून टाकतो. तसं भगवंतानं आपल्याला इतर जी फॅसिलिटी दिलेली आहे, घरदार नाते गोते संपत्ती शेती जमीन दिले, कशासाठी दिलेली आहे की बाबा मी तुला फॅसिलिटी देतोय, पण या फॅसिलिटीचा उपयोग तू भगवत सेवेत कर. जर तू मला माझी भक्ती सोडून माझ्याकडे प्रेम करण्याच्या ऐवजी तू ह्या फॅसिलिटीमध्ये अटॅच झाला, तुला देऊन काय मी जर फसवलं, तू भगवंत काढून घेतात. आणि भगवंत कशा रूपात काढतात? मूर्तीचे सर्वस्व आरंभ मूर्तीच्या रूपामध्ये मी ते काढून घेतोय. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना म्हणा हरी हरी, जोरात म्हणा हरी 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 हरी. आवाज तर असा गलीत गेला पाहिजे तुमच्या फुटवड मध्ये. हरी 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 हरी. जे काही ध्यान अवस्थेत विचार करीत बसले असेल ना, घरी गेलेले, कोणी ऑफिसमध्ये गेलेलं, कोणी कुठे गेलेले, सगळे आलेले तर बसल्या शरीराने इथं पण फिरून येतं. तर तीन म्हणतात की ते म्हणतात की जीवात्मा ह्या सृष्टीमध्ये गोंधळून जातो आणि तो कशामुळे फिरतो? इच्छा आणि कर्मामुळे ह्या प्रकृतीमध्ये फिरतो. कर्म करतो, कर्मामुळे येवणी भेटते आणि इच्छामुळे त्याला इच्छा आणि कर्म म्हणून भगवंत म्हणतात की हे जीवाची आदान प्रदान याच्यातून भक्तीद्वारे निघू शकतो. आणि मग भगवंत तिथं पुरुष प्रकृतीचं वैशिष्ट्य आणि कसं करतो तर त्या जीवात्मामध्ये 6 गोष्टी लागतात: ध्वनी, आकाश, स्पर्श, वायू, आकार, अग्नी, जल आणि पृथ्वी हे टाकतात. आणि मग याच्यातून सुटायचा मार्ग काय? तर मग भगवंत म्हणतो तू ध्यान कर. आणि मग देवती आणखी प्रश्न करते की पुत्रा, की भक्तीचा तपशीलपणे मार्ग करा, काळाचा स्वभाव सांगा, स्मृती किंवा जीवाचं जन्ममृत्यू काय होतंय, स्मृती त्याला काय होते, मागच्या जन्माची काय होते. तर भगवंत म्हणतात की मागच्या जन्माची जर त्याला स्मृती दिली तर तो जीवा जगू शकत नाही. मागच्या जन्मात कोणी कुत्रा असेल आणि त्याला स्मृती आली, जेवाय बसला किंवा सुकरा असला तर त्याला सगळं आठवण ना, सुखदुःख आठवण, तो संसारात ना की लगेच विरक्त होईल, त्याला भोग करता येणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात त्याच्या काळानुसार, त्याच्या इच्छानुसार स्मृती सर्वचे चाम रतिसन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपमोहनमचे, मी स्मृती आणि स्मृती देण्याचं काम करतो. आणि मग केल्यानंतर देवती भगवान कपिल देवाचं गुणगान करते. कसं गुणगान करते? ती म्हणते की अहंकारामुळे भ्रमित झाल्या जीवांसाठी तुमचा एक आधार आहे. दुसरं, संसारामध्ये जी लिप्त झालेले आहेत, अंध आहेत आणि आसक्तीमुळे थकलेले जीव तुमचं प्रबोधन नाही का त्यांसाठी अमृता समान असणार आहे. म्हणून प्रत्येक साधकाने आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तर ह्या भगवंताची जी भगवान कपिल देवाने माता देवतीला सांख्यिक ज्ञान सांगितलंय त्याचं आपण काय केलं पाहिजे? श्रवण आणि कीर्तन केलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर भक्तीचे 3 प्रकार सांगतात की 3 प्रकारची भक्ती: अज्ञान, तामसिक भक्ती, राजसिक भक्ती आणि सात्विक भक्ती. अज्ञान म्हणजे तामसिक भक्ती म्हणजे अहिंसा असते, त्याच्याकडे गर्व असतो, तिरस्कार असतो आणि दयाचा अभाव असतो, त्याला म्हणतात तामसिक भक्ती म्हणतात. हे जर कोणी भक्ती करीत असेल आणि त्याला ईर्ष्या द्वेष येत असेल, हिंसा करण्याची दया नसेल, याला म्हणतात तामसिक भक्ती. दुसरं राजसिक भक्ती म्हणजे प्रसिद्धी पाहिजे, त्यांना मोठमोठी प्रसिद्धी पाहिजे, धनसंपत्ती पाहिजे, पूजा लाभ प्रतिष्ठा पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, इच्छायुक्त भक्ती पाहिजे, राजसिक भक्ती म्हणतात. आणि सात्विक भक्ती म्हणजे कर्मफळ आणि मुक्तीची इच्छा त्यागलेला त्याला सात्विक भक्ती म्हणतात. आणि मग तिथं भक्तीचा स्तर कसा असला पाहिजे? तिथे म्हणतात भक्तीचे अंग आहे, स्वधर्म असला पाहिजे, हिंसामय भक्ती कार्य. त्यानंतर ते म्हणतात की आर्चविग्रहाची पूजा, अनसक्त भावनेने आध्यात्मिक कार्य केलं पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात आदर असला पाहिजे, करुणा असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, नियमाचं पालन असलं पाहिजे भक्तीमध्ये, म्हणून नियमाचं पालन असलं पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की श्रवण कीर्तन, साधेपणा असला पाहिजे, साधं राहा, काय हरकत नाही, साधं राहता, स्वतः आनंदी राहतात, दुसरे पण आनंदी राहतात, भक्ताचा संग करा. म्हणून 5 गोष्टी करायच्या: ABCD. A फॉर असोसिएशन करायचं, B फॉर बुक्स, भगवद्गीताचं वाचन, भागवतम वाचलं पाहिजे भगवद्गीता. C फॉर चॅन्टिंग, जप केला पाहिजे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि D फॉर डाएट, जे काही होतं तुमच्याकडे तो भगवंताला काय करायचं? भोग लावायचं. ABCD पाठ होईल ना तुम्हाला? ABCD. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग, D फॉर डाएट. हे करायचं आणि हे नाही करायचं. काय नाही करायचं? मांसाहार नाही करायचं, मांसाहारामध्ये कांदा असं नाही. नशापान, नशामध्ये चहा कॉफी नाही प्यायची. जुगार, त्याच्यामुळं जुगार नाही खेळायचं. आणि अवैध स्त्री संग पुरुष नाही करायचं. हे नियम पालन करायचे आणि हे करायचे. ABCD करायचे, हे नाही करायचं, भगवंत भेटतात. खोटा अहंकार त्याग करायचा. आणि भगवंताची भक्ती कशी आहे? जसं वायू नाही का फुलाचा सुगंध घेऊन जातात, तशी भक्ती नाही का भगवंताकडे वाहून भक्त जीवात्माला घेऊन जाते. हे तिथं भक्तीचं काळाचा गुणधर्म सांगतात.
काळ म्हणजे आयुष्य न सेन कोपी स्वर्ण लभते. ते म्हणतात की तुम्ही हजारो मुद्रा जरी दिल्या तर एक क्षण तुम्हाला वापस येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षण तुम्ही कसा भगवंताच्या सेवेत लावू शकतात हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून काळा नाही का, तुम्ही काही इच्छा नसताना काळ तुम्हाला नाही का वार्धक्यामध्ये नेतंय, तुमच्या प्रभाव पडतंय. तर काळाचा तुम्ही विचार करा, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आतापर्यंत तुमचं जीवन गेलं ते सोडून द्या, पण आता राहिलेला वेळ मी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी करीन, प्रामाणिकपणे आणि गंभीरपणे करीन, हे आपण ठरवलं पाहिजे, असं भगवंत इथं कपिल देव माता देवतेला सांगतात. आणि मग पुढे म्हणतात की काळामुळे सगळे माते माझ्या काळामुळे माझ्या भीतीमुळं देवी देवता कार्य करतात. विविध ऋतू वृक्ष फुलं फळं देतात. सूर्य टायमावर उगवतो, तो सुट्टे कधी मारत नाही, टायमावर मावळतो निघतो, तो त्याची दिनचर्या. हवा कधी सुट्टी मारतो का? आपण त्यानं सुट्टी मारली 2 मिनटाकरता आपण काय होऊन आपण बंद होऊन जाऊ. पण सिस्टम चालतं आहे. आणि सगळं काय म्हणतात माझ्या गुण अवतार पालनहार करण्याचं काम करते. आणि मी अनादी अनुकूल आहे. त्यामुळं सकाम भक्तीचं सांगतात. ते म्हणतात भौतिकवाद्याचा मूर्ती आणि भक्ताच्या मूर्तीमध्ये फरक आहे. भौतिकवाद्याचा मृत्यू त्याच्या मृत्यूनंतरचा अनुभव भयंकर आहे. तर तुम्ही म्हणतात भक्ती केलेल्या लोकांचा मृत्यू होतो आणि भक्तांचा मृत्यू होतो. याचं कसं समजायचं? जेव्हा मांजर असते ना, जेव्हा ती पिल्ल्याला पकडते तिला आल्हादक वाटते, पण तीच मांजर जेव्हा उंदराला पकडते त्यासाठी तिला भीती वाटते. त्याच प्रकारे जो भगवंताची भक्ती करतो त्याला तो मृत्यू नाही का त्या मांजरीच्या पिल्लासारखा वाटतो. पण जो भक्ती करत नाही, भौतिकवादाच्या जीवनात जगत असतो, ते मांजरीचं तोंड त्याला कशा काळा रूपाने मृत्यूच्या साक्षात भय वाटते. म्हणून दोघांना मृत्यू येतो, पण दोघांच्या मृत्यूमध्ये फरक आहे. भक्त हा नेहमी तयार असतो, पण भौतिकवादी जगण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. हा दोघांमधला फरक आहे. आणि भौतिकवादी जर भक्ती आणि जो भक्ती करतो त्यांचं आयु वाढत जाते. भक्ती केल्यानं आयु वाढतं, पण भौतिकवादी इंद्रिय भोगामध्ये संसारामध्ये आसक्त असेल तर चिंताग्रस्ताने आणि नको त्या गोष्टीमुळे त्याचं आयु कमी होत जाते. म्हणून इथे भौतिकवाद्याचं जीवन कसं जगतात तर भगवंत म्हणतात की काळ हवेला वाहून नेतो तसं माते सगळा परिवार समाज नाही का घेऊन जातो. म्हणून भौतिकवाद्याच्या मूर्तीचं विश्लेषण करतात. ते म्हणतात की संग्रह करतो आणि त्या वस्तू काळानुसार क्षणभोगर नाशवान आहेत आणि चिंता करत राहतो तो. आणि चिंता केल्यानंतर त्याचं जीवन पशुवत राहत आहे. तो ह्या सगळ्या पशुमध्ये नारकी जीवन असतं पशुमध्ये, पण तरी त्याला शरीर सोडण्याची इच्छा होत नाही. बघा कुत्र्या डुकराला दगड मारा, तो आपल्या शरीराला वाचन किती. तसं सगळेजण शरीराला आसक्त आहे तिथं पिक्चरनुसार, पण तो शरीर सोडत नाही आणि त्याचं जीवन अख्ख्या या परिवारामध्ये जाते. शरीराबद्दल आसक्त असतो. आत्मा म्हणजे काल सांगितलं, जाया म्हणजे पत्नी, सूत त्यांच्यापासून मुलं, गार म्हणजे घर, पशुना म्हणजे व्हेकल, द्रविना म्हणजे धन आणि बंधुषू म्हणजे समाज. ह्या गोष्टीमध्ये तो कार्य करीत राहतो. आणि याच्यासाठी ते प्रिन्सिपल तर यावेत जीवे सुखम जीवेत कृणम भूत कृतम पिवेत भस्म भूतस्य देहस पुनराभं कुत भवेत. काही लोक म्हणतात खा प्या मजा करा कोण पाहिलं, अरे ऋण काढा यावे जीवत सुखेन जीवेत. ते म्हटलं अरे सुखान जगायचं तर पैसे नाहीत, ते मला रण काढणार, अरे ऋण काढल्यानं फेडावं लागेल. तर तो म्हणतो भस्म भूतस्य देहस्य, अरे पुनराभं कुत भवेत, कुठं पुन्हा मूर्ती येणार आहे तुझा. त्यामुळे काय कर, एन्जॉय कर, किसने देखा भगवान. एकाने प्रभुपादाला प्रश्न विचारला, प्रभुपाद तुम्ही भक्ती करतायत आणि इन केस तुम्हाला उद्या कळालं की भगवंत नाही आहेत तर तुमचं काय होईल. तर भगवंत प्रभुपाद म्हणतात नाही, आम्ही हरिकृष्णाच्या भक्ताने चांगलं जीवन जगलो, सकाळी उठलो, जप केला, प्रसाद खाल्ला, कीर्तनामध्ये नाचलो, आमचं जीवन आनंदाने गेलं. जरी उद्या भगवंत नसले आणि आम्हाला कळलं ठीक आहे आम्ही आनंद, पण जर इन केस उद्या भगवंत असले आणि तू जीवन जगलं तर तुझी काय गती होईल. आणि म्हणून बघा हरिकृष्णाचे भक्त नेहमी ठेवतोय त्याचा कृष्ण चॅन्टिंग डान्सिंग फिस्टम, चांगला कृष्ण प्रसाद खातात, भगवंताला भोग लावतात, स्वतः खातात, कीर्तनामध्ये नाचतात, त्यांचे चेहरे कधीच लाटकलेले पाहिलं दिसणार. बघा तुम्ही हरिकृष्ण मंदिरामध्ये माताजी प्रभू तिलक लावून नेहमी हास्य चेहरा असतात. का उद्याचं टेन्शनच घेत नाहीत. ते माहीत आहे जर टेन्शन घेणार आहे तर घेणार आहे, आपण कशाला काळजी करायची, कारण ते सगळे निर्भर आहेत. आणि आपल्याला ती निर्भरता भगवंतावर वाढवायची. संसारावर निर्भरता ठेवताना लोकांवर, तर जगामधले ज्यांच्यावर जास्त निर्भर राहतात ना ते तुम्हाला जास्त धोका देतील. कारण जगामध्ये ट्रस्टवर्दी कोणी नाही, विश्वासवर्धू कोणी नाही. दुःखाचा त्याग आणि आनंदाची प्राप्त, त्याचा सकाळपासून संध्याकाळी एकच कष्ट असतं. आनंद कसा पाहिजे आणि कष्ट कसे कमी होतील, आनंद कसा पाहिजे आणि कष्ट कमी होते, याच्यासाठी तो मरमर करतो. आपण कशासाठी सगळं झकमारी करतो, कशासाठी करतो, आनंदासाठी. खरंच आनंद भेटतो का?
आणि एवढ्या जीवनात आपण ट्राय मारून मारून भुशाला कुठलं गहू निघाला का? तसं संसारामध्ये खूप ट्राय केलं, जे एन्जॉय करायचं ते केलं. आतापर्यंत सगळं वय गेलं आपलं नारळासारखं. आता खोबळ्याच्या अवस्थेत आलोत आपण. तर का नाही आपण भगवत भक्ती गंभीर्याने केली पाहिजे, सिरियसली केली पाहिजे, सिन्सिअरली केली पाहिजे. आणि जेव्हा हे करतात तर ह्या भगवान कपिल देव माता देहूतीला सांगतात आणि ते म्हणतात भौतिकवाद्या काय काय करतो त्याचं आयुष्य सगळं निघून जाते. आणि निघून गेल्यानंतर ते म्हणतात की मनुष्य कसा उड्या मारतो. ते म्हणतात की म्हातार लोक असतात ना, जर एकदा भगवंताने सृष्टी निर्माण केली, ही कथा येते चांगली. सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टीमध्ये पहिल्यांदा काय केलं, गाढवाला नाही का निर्माण केलं. गाढवाला म्हटले तुला 50 वर्षे. गाढव म्हटलं भगवंता नको, या तुझ्या सृष्टीमध्ये लय भयंकर आहे, मला 30च वर्षे द्या. ठीक आहे, ठीक. मग दुसऱ्यांदा कुत्रं येते. कुत्र्याला म्हणतात की भगवंत म्हणतात 40 वर्षे तुला. कुत्रा म्हणतो नको नको, मला 20च वर्षे द्या. ठीक आहे, गणित काय मोजत ठेवा, मी कोणते किती बाकी ते प्रश्न विचारणार. मग नंतर मनुष्य येतो आणि माकड आहे ना, माकडाला म्हणतो तुला 30 वर्षे. तर माकड म्हणलं एवढं नको, मला काय करा 10च वर्षे द्या, लय भयंकर अवस्था होते. मग शेवटी मनुष्य येतो आणि मनुष्याला भगवंत म्हणतात हे बुद्धिमान आहे, पशुपेक्षा चांगला आहे, याला आपण 20च वर्ष. तो मनुष्य म्हणतो भगवंत 20 वर्षात होणार काय? तो म्हणतो एक काम कर ना, होणार काय? तर गाढवाचे काय कर, किती उरलेले होते 20 वर्षे. त्याच्यानंतर कुत्र्याचे किती वर्षे राहिले, किती झाले 40. आणि माकडाचे किती झाले 20 वरले 60 झाले. आणि तुझे 20 80 घे. हे तू 80 वर्षे घेऊन जग. पहिले 20 वर्षे माणसासारखं जगतो, दुसरे 20 वर्षे गाढवासारखं कष्ट करतो. कष्ट केल्यानंतर पुढचे 10 वर्षे 15 वर्षे कुत्र्यासारखं रक्षण करतो, घराचं, प्रॉपर्टीचं, संपत्तीचं. कोण घेऊन जाणार का नाही, शेतात काय चालू आहे, घरी ऑफिसमध्ये काय चालू आहे, इकडं काय चालू आहे, गाडी तर कोणी घेऊन गेट लावणार, हे करणार, कुत्र्यासारखं लक्ष. आणि शेवटचे 10 वर्षामध्ये माकडासारखी अवस्था होती. ही सून त्या घरात, त्या घरातून इकडं, ह्या घरातून त्या घरात, आणि त्या घरातून ह्या घरात, माकडासारखी नुसतं म्हाताऱ्यांची हवाल. आणि शेवटी आता आजकाल तर वर्ल्ड हाऊस म्हणजे वृद्धाश्रममध्ये पाठवतात. ही आपली कथा आहे का नाही कथा? हां, इकडे होत नाही तुमच्या खुटवड नगरमध्ये? महान आहेत सगळे साधू, दंडवत सगळ्यांना. होतंय, सगळीकडे होतंय. आपली अवस्था अशी आहे. म्हणून इथं भगवान कपिल देव आणखीन खूप डिटेल्स करताना म्हणतात की शेवटी मृत्यू येत आणि मृत्यू आल्यानंतर क्षणात नाही का काही घेऊन जाता येत नाही, सगळे विलाप करतात. आणि यमदूत आल्यानंतर 2 मुहूर्तामध्ये त्याला 99,000 योजन घेऊन त्याला दंडित करतात. माते नरकामध्ये गेल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार तामिश्र, अंध्रतामिश्र, रो अशा नरकाचा अनुभव करून कुटुंबाच्या पालनासाठी त्याने जे जे केलं त्या नरकात त्याला टाकलं जाते. आणि म्हणून त्या नरकातून केल्यानंतर पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरतो. त्यामुळे माते ह्या चक्रातून वाचायचं असेल तर भक्तीचा आश्रय घे. मग माता प्रश्न करते की या जीवात्म्याचा जन्म कसा होतो भगवंता. मग ती जीवाची हालचाल सांगते की जीव कसा होतो, तर त्याची उत्पत्तीचं वर्णन करतात. ते म्हणतात की माते की आता जे ॲम्ब्रॉलॉजी बुक आहे याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये, त्याचं विश्लेषण भागवताच्या 31 स्कंदामध्ये की कर्म त्याचा जन्म कशाने होतो माते. तर कर्म दैव नेत्रेनं, 2 गोष्टीमुळे, कर्मळे आणि दैव नेत्रेनं, कर्माने दैवाने त्याला जन्म भेटतो. हळूहळू मायाचा प्रभाव एवढं होतं आणि त्याला भौतिक संसाराच्या वातावरणात टाकून भगवंतापासून दूर घेऊन जातो. आणि हळूहळू ते एक जगातलं नाही का निंदनीय कारणामध्ये लागून भौतिक जगामध्ये आसक्त होतो इंद्रिय तृप्तीचा. आणि मायाचा प्रभाव एवढा होतो की त्याला इंद्रिय तृप्तीच्या एवढ्या अशा लहानपणी खेळण्यामध्ये बाल अवस्था बाल अवस्था क्रीडासक्ता, तरुण अवस्था तरुणीसक्ता, वृद्ध अवस्था चिंताग्रस्ता, ह्या 3 अवस्था होतात. बालपणामध्ये खेळण्याची आसक्ती असते, तारुण्यामध्ये जवानीचा आनंद घेण्याचा असतो, आणि वृद्धामध्ये चिंताग्रस्त असतात. म्हणून जवानीच्या काळामध्ये 2 गोष्टी सांभाळल्यात ना मनुष्य सक्सेस होतो. एक म्हणजे शरीर जवानी, दुसरा पैसा. हे सांभाळला तर सक्सेस होतो. नाही जर ह्या टायमाला डिसिजन चुकत गेले तो त्याचं जीवन बर्बाद करून टाकतो. म्हणून यंग जनरेशन तर इथं कोणी जास्त नाही, ऑलमोस्ट 50-40 क्रॉस झालेले आहेत. आणि आम्हाला यंग लोकांना प्रवचन करायला खूप आवडतात. आता तुमच्यासाठी मी कथा सांगू, पण त्याच्या मागे लेसन्स खूप चांगले आहेत. आपलं जीवन जगण्याची शैली शिकवली जाते भागवतम.
तर हे नारायणाच्या मायाचा प्रभाव पडतो आणि केल्यानंतर तिथे नरकाचे द्वार होऊन नाही का तो या जगातलं खेळणं बनत जातो आणि त्याची काय होते त्याचं डिटेल्स वर्णन भगवान कपिल देव म्हणतात. आणि म्हणून माते याच्यातून सुटायचं असेल तो काय करावं, तर भगवंत मातेला सांगतात, माते एकच कर की भगवंताच्या नावाचा जप कर आणि सगळं सर्वस्व अर्पण करून भगवंताला समर्पित हो, त्यावेळेस तुझ्या जीवनाची पूर्ण सफलता होईल. आणि हे केलं तर तू हळूहळू ह्या जगातून मुक्त होऊन भगवत धामात जाशील. हे ज्ञान देऊन भगवंत गंगासागरकडे निघून जातात, जे बंगालमध्ये उपसागर आहे तिथे त्या आश्रममध्ये राहतात. आज बी भगवंत गंगासागरमध्ये निवास करता म्हणून लोक जातात गंगासागरला आणि गेलं पाहिजे गंगासागरला. नंतर भगवंताने समुद्रात त्यांनी राहण्याची सोय केली तिथे आणि मात्याने इकडे तपस्या करून भगवंताचं स्मरण करून भगवत धामात निघून जाते. निघून गेल्यानंतर इथे ह्या कथेचे सांगितलं, जो कोणी भगवंताचे ध्यान केंद्रित करून हे ज्ञान श्रवण करतो किंवा शिकतो त्याला भगवंताची धामाची प्राप्ती होऊन भगवंताचं वैकुंठ धामाची प्राप्ती होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंद बोलो गोपाल, गोविंद बोलो गोपाल, गोविंद बोलो श्री गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि 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 गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद 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 बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो, राधा रमण हरि गोविंद 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 बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद 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 बोलो, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे जेव्हा विदुरजी मैत्री मुनीनं माता देवतीचा आणि भगवान कपिल देवाचा प्रसंग वर्णन केल्यानंतर सांख्ययोगाचं सुंदर ज्ञान सांगितल्यानंतर शेवटी ते प्रश्न विचारतात की पुढची जी वंशावळी आहे स्वयंभू मुनीची तिचं वर्णन करा. आणि मग त्यावेळेस मैत्री मुनी विदुरजीला करतात काय करतात की स्वयंभू मुनीच्या 3 कन्या झाल्या. एक देवहूतीचा प्रसंग आपण ऐकलेला आहे आता. त्यानंतर आकुतीने तिचं जे यज्ञ आहे त्याच्याशी कसा विवाह केला त्याचं वर्णन. आणि प्रसूती दक्षाची जी कन्या आहे आपल्या दक्षी आहे त्याची पत्नी होती. आणि 2 पुत्र आहेत. 2 पुत्र म्हणजे एक उत्तानपाद आणि प्रियव्रत. उत्तानपाद पासून नाही का ध्रुवाच्या वंशावळीमध्ये पृथू महाराज,
परिचन बरेच आणि प्रचेताचा जन्म होतो. आणि प्रियव्रतमध्ये नाभी, ऋषभदेव आणि भरत महाराज आणि राजा गय यांचं वर्णन ते करतात. आणि हे केल्यानंतर ते पुढे वंशावळीमध्ये ते म्हणतात की ह्या सृष्टीचं 3 स्कंदामध्ये आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं, सर्ग विसर्ग आणि स्थानाचं चर्चा केली आणि त्याच्यामध्ये हे त्याचं थोडक्यात सारांश देतात. आणि गेल्यानंतर मनु महाराजाची वंशावळीमध्ये आकुतीची वंशावळी सांगतात. ते म्हणतात अंकोशी वंशावळी दिसते की तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये. ते म्हणतात स्वयंभू मनूचे पासून त्यांची पत्नी शत्रुपाच्या 3 कन्या आकुती, देवहूती आणि प्रसूती. आकुतीचा विवाह झाला ते प्रजापती रुचीशी झाला आणि प्रजापतीपासून यज्ञ नावाचे भगवंताचा अवतार झाला. आणि तेच स्वयंभू जे भगवान स्वयंभू होते त्यांनी त्यांना दत्तक म्हणून घेतलं भगवंताला, यज्ञाला. म्हणून आपण जी यज्ञ करतो त्याचं नाव यज्ञपती म्हटलं जाते. आणि त्यांची जी पत्नी होती दक्षिणा म्हणजे लक्ष्मी, ती त्याच्या स्वरूपात आले. म्हणून कोणताही यज्ञ केला तर दक्षिणा का दिल्या जाते ब्राह्मणाला? ब्राह्मणाला डिमांड नाही करायचं, जे दिलं ते घेतलं पाहिजे. याच्यासाठी की जो पुरोहित असतो तो यजमानाला ते फळ भेटावं म्हणून ती दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो त्याच्या बदल्यामध्ये त्याला शेवटी धन्यवाद तरी म्हटलं पाहिजे. नाही देऊ शकलं एखादं फूल तरी त्याच्या कृतज्ञतेचं फळ त्याला रिटर्न करणं म्हणजे ह्या दक्षिणाचा आलेला आहे. यज्ञ आणि दक्षिणापासून म्हणजे लक्ष्मीनारायणापासून 12 मुलं जन्मालेली, त्यांना तुनित नावानं सोबतलं. आणि ह्या 6 मुलांची 6 मन्वंतराची 6 तत्वे वर्णन करतात. त्यानंतर ते पुढे कर्दम आणि देहू ज्या कन्या होत्या, देवतीपासून 9 कन्या झाल्या. 9 कन्यांचे 9 ऋषींची लग्न आणि त्यांची वंशावळी आणि 9 कन्यांचा वारसा. त्यांच्यामध्ये जो पुत्र होते कोण? भगवान कपिलदेव, त्यांनी विवाह नाही केला तर तसेच राहिले. पुढे त्याच वंशावळीमध्ये अत्री ऋषी आले तर अत्री ऋषींची कथा सुरुवात करतात. तर ते म्हणतात की विदुरजी प्रश्न करतात की अत्री ऋषीने जेव्हा तपस्या केली तर 3 देवता अचानक कसं काय आले? मग त्यावेळेस ती कथा सांगण्यास सुरुवात करतात की एकदा अत्री ऋषीने भरपूर 1000 वर्षीय 100 वर्षी काय केलं? तपस्या केली. आणि भगवान त्याच्यासमोर त्यांनी प्रार्थना केली की ह्या जगाचा जो कोणी मालक आहे, ईश्वर आहे, तो ह्या प्रगट व्हावा. आणि प्रगट झाल्यानंतर तिन्ही ब्रह्म, विष्णू आणि महेश प्रगट झाल्यानंतर ते म्हटले की एका पायावर त्यांनी अष्टांग योगाची तपस्या केल्यानंतर एका पायानं उभा राहिले. बघा तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल ते. एका पायावर उभा राहिल्यानंतर म्हणले मी एका परमेश्वराची भक्ती केली होती, एकाची तपस्या केली होती, तुम्ही तिन्ही कसं काय आले? तर त्यावेळेस तुम्ही म्हटले की या जगाचे पालन करणारे तुम्ही प्रगट व्हा. म्हणजे भक्ती करताना कसं तुम्ही क्लिअरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये 31व्या श्लोकामध्ये म्हणतात श्रद्धावंतो अनुसयंतो मुच्यंते किबी कर्मभी. जो अनुसयातून मुक्त आहे त्यालाच मी प्राप्त करतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आणि आत्री ह्या शब्दाचा अर्थ काय? 3 गुणाच्या पलीकडे असलेला आत्री म्हणजे रजगुण, तमगुण आणि सत्वगुणाच्या पलीकडे विशुद्ध सत्व अवस्थेत असतो. जे 4थं गुण आहे भगवान विष्णू वासुदेव तत्वामध्ये असतो, त्याला म्हणतात आत्री. म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे आणि ईर्ष्या दोषातून मुक्त असेल तर आपल्या हृदयामध्ये भगवंत येतात. तोपर्यंत भगवंत प्रगट होत नाही. म्हणून हे भागवताचा मार्ग जेवढा सोपा आहे तेवढा अवघड पण आहे. करणाऱ्याला सोपा आहे, न करणाऱ्याला अवघड आहे. तर त्यासाठी इथे सांगतात. आणि मग ते प्रार्थना केल्यानंतर ब्रह्म, विष्णू, महेश त्यांचे पुत्र होतात दुर्वासमुनी. ती कथा इथं करतात. आणि पुत्र झाल्यानंतर पुढे ते देव ते फलश्रुती देतात. जो कोणी दृढ विश्वासाने या वंशाचं वर्णनाचं श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि भगवंताची कृपा त्याला प्राप्त होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्यानंतर दक्षाची वर्णन करतात. आणि दक्षाचं वर्णन केल्यानंतर प्रसूतीपासून दक्षाला 16 कन्या होतात. पहिल्या ज्या 13 कन्या असतात त्या धर्मराजाला देतात. आणि त्या धर्मराजाच्या कन्या दिल्यानंतर मूर्ती नरनारायण जी कन्या होती तिच्या पोटी नरनारायणाचा जन्म होतो. आणि ह्या कन्या अतिशय पवित्र लक्षण देवताने प्रार्थना त्याची पूजा स्वीकारतात. तर ह्या मूर्तिरूपापासून नरनारायण जे जन्माला असतात तर देवदेवता त्यांची प्रार्थना करतात. आणि गंधमाता पर्वतावर तिथे गेल्यानंतर तेच नारायण पुढे अर्जुन आणि कृष्णाच्या रूपामध्ये येतात. पुढची वंशावळी सांगतात की 14वी जी कन्या आहे दक्षेची स्वाहा, ती अग्निदेवाला देतात. म्हणून आपण अग्नीमध्ये जेव्हा टाकतो स्वाहा स्वाहा तर त्याच्यामध्ये 3 अग्नी, पावक, पावनाम आणि सुची ह्या 3 पुत्र होते.
म्हणून कमीत कमी किती प्रकारच्या अग्नी आहेत माहिती आहे का? 49 अग्नी आहेत, पण आपण 3 अग्नी वापरतो. एक लग्नाला, यज्ञाला आणि एक अंतिम संस्काराला. जेव्हा यज्ञ पेटेला जातो तर तो यज्ञामध्ये पहिला अग्नी काढला जातो, तो अंत्येष्टीचा अग्नी असतो. म्हणून ह्या 3 अग्नी, म्हणून त्या तिन्हीचा अग्नी, एक यज्ञाला, एक विवाह संस्काराला आणि तिसरा अंतिम संस्काराला. तर अंतिम संस्काराचा जो अग्नी असतो त्याला कर्तव्य अग्नी म्हटला जातो. आणि ह्या 2 अग्नी त्या मंगलमय म्हटल्या जातात. ह्या 3 अग्नीचा उपयोग. आणि चौथी अग्नी असते ती अन्नामध्ये, म्हणजे आपण अन्न शिजवतो. खेडेगावामध्ये लोक चूल पेटवल्यानंतर पहिलं घास किंवा पहिलं नैवेद्य काय करायचे, चुली टाकायचे, कारण त्या अग्नीनं नाही का त्याला संतुलन. तर त्याच्यातला 4 अग्नी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येतात. म्हणून अंतिम संस्कार करायचा असेल शास्त्रानुसार तर 12 तासाच्या आत नाही का अग्नी देवताला अर्पण केला पाहिजे. ते स्वीकार करता अग्नीच्या स्वरूपामध्ये, नारायण रूप, म्हणजे ती यज्ञ आहे. आपल्याकडे अंतिम संस्कार म्हणजे त्याला वेगळ्या दृष्टीने नका पाहू, त्याला यज्ञाचं स्वरूप म्हटलं जाते शास्त्रामध्ये. कारण त्याच्यातून त्या शरीरातून त्याला मुक्तता भेटते, त्याची आसक्ती राहत नाही त्या शरीराच्या प्रती, म्हणून अंतिम संस्कार केले जातात. आणि तो पुढच्या प्रवासाला लागू म्हणून हे केला. त्याच्यातले 49 आहे. त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना जेव्हा अग्नीत आपण काही टाकतो त्याची स्वाहा म्हणून आहे, ती अग्निदेवाची कोण आहे, पत्नी आहे. त्यानंतर 15वी जी कन्या आहे स्वाधा, ती पित्र जे आहेत पितृदेवता त्यांची पत्नी आहे. आणि त्यांना 2 फुलं झाले, वायुना आणि धारणी, हे झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंद जय जय गोपाल जय जय.